हे गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. प्रत्येक मदरची, प्रत्येक होममेकरची आणि प्रत्येक करिअर वुमनची ही समस्या असते की मला टाईम भेटत नाही. तर मी माझा टाईम कसा मॅनेज करते, कसं मुलांना, करिअर आणि सगळ्या गोष्टी, माझं व्हिडिओ एडिटिंग कशी करते, कसा टाईम मॅनेजमेंट करते. माझ्या श्रीषा छोटीशी आहे, तिचा अभ्यास घेणं किंवा डिसिप्लिन लावणं, हे सगळ्या गोष्टी मी कशी करते, किंवा ग्रोसरी आणणं, घरात काही आहे नको हे सगळं पाहणं, हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वाटतं ना दिवसाचे 24 तास नाही तर 48 तास असायला पाहिजे होते, हो ना? बट डोंट वरी, मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी माझं पर्सनल टाईम मॅनेजमेंट रुटीन. मी घर कसं सांभाळते, किंवा मुलांचा अभ्यास, किचन आणि हो माझं सेल्फ केअर रुटीन किंवा मॅनेज कसं करते मी सगळ्या गोष्टी, आणि माझं करिअरही कसं मॅनेज करते, हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट गेट स्टार्टेड. फर्स्ट स्टेप आहे स्मार्ट ग्लोसरी आणि किचन प्लॅनिंग. बॅगा रोज दुकानात जात असताना किंवा एंड मोमेंटला आज काय बनवायचं यामध्ये विचार करताना खूप वेळ वाया जातो. टिप 1, द वीकली लिस्ट. मनचा किराणा एकीकडे आणि व्हेजिटेबल आणि स्नॅक्स हे एकीकडे. म्हणजे पूर्ण लिस्ट माझी तयार आहे, किंवा कोथिंबीर साफ करणे, किंवा लसूण आल्याची पेस्ट करून ठेवणे, हे रात्रीच मी कामे करून ठेवते. म्हणजे सकाळी उठले की सगळं काही सोपं आणि इझी जातं, फास्ट करायला सोपं जातं. सकाळी किचनमध्ये विचार करायची गरजच उरत नाही नंतर, आणि युअर कुकिंग बिकम टू फास्टर, आणि सगळं काही ॲडजस्ट होतं, लवकर होतं. त्यामुळे अगोदरच प्रिपेअरिंग करणं खूप महत्त्वाचं. नंबर 2, किड्स न्यूट्रिशन अँड डिसिप्लिन. आता बोलू या सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर, मुलांचं खाणं पिणं आणि त्यांचं शिक्षण. म्हणजे मूड स्विंगचा राजा. त्यांना हेल्दी खाऊ घालायचंय म्हणजे मोठी कसरतच असते. त्यांच्या फूडमध्ये थोडीशी ट्विस्ट आणते. रेग्युलर चपाती खाण्याऐवजी कधी रोल बनवायचा, तर कधी हेल्दी वडा बनवायचा, किंवा व्हेजिटेबल प्युरी मिक्स करायची प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यांना हवं ते फास्ट फूड खायला घालायचं, पण ते हेल्दी असायला हवं. अँड रुटीन. मुलांना अभ्यासाला बसवणं म्हणजे मोठं युद्धच आहे. तो म्हणजे फिक्स टायमिंग. तिचा खायचा टायमिंग, स्क्रीन टाइम आणि तिचा अभ्यासाचा टाइम हा तिचा फिक्स. ज्यावेळी मी किचनमध्ये असेल किंवा काही काम असेल, त्यावेळेस मी किचन काउंटरवर किंवा जवळ बसून तिच्यासोबत गप्पा मारते, किंवा पोएम म्हणून दाखवते, किंवा एखादी ड्रॉइंग वगैरे छोटी मोठी ड्रॉइंग असेल ती काढायला सांगते. ती काढते आणि छान रिस्पॉन्स येतो तिचा. आणि हे काम आपलं पण काम होत. पॉइंट 3, सेल्फ हेल्थ केअर किंवा करिअर, किंवा आपलं वर्क फ्रॉम होम असेल, किंवा माझं एडिटिंग वगैरे करायचं असेल, ते मी ती झोपल्याच्या नंतरच करते. दुपारी किंवा नाईटला. दुपारी ती 2 तास झोपते, सो मी तेव्हा करून घेते, किंवा मग ती नाईटला झोपल्यानंतर किंवा सकाळी लवकर उठून मी माझ्या ज्या गोष्टी असतात त्या करते. पॉइंट 4, सगळ्यांचं करतो पण व्हॉट अबाउट यू. घरचं करतो, मुलांचं करतो, कंटिन्यू टाइमनेस येतो. रिमेंबर लेडीज, हॅपी आणि हेल्दी मोम मेक अ हॅपी होम. सो स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. स्किन केअर हब्स. मी कधीच माझं स्किन केअर रुटीन चुकवत नाही. 2 मिनिट, कधीही 2 मिनिट लागतात स्किन केअर करायला. सो 2 मिनिट मी देते, माझा टायमिंगच आहे. त्यामध्ये टोनर, मॉइश्चरायझर आणि थोडीशी सनस्क्रीन वगैरे ह्या गोष्टी दिवसभर एवढं पुरेसं आहे दिवसभरासाठी फ्रेश आणि फील करायला. सो हे यूज करा. एखादा मंथ स्टार्ट झाला की मी लगेच ठरवलेलं असतं की ह्या महिन्यामध्ये काय करायचं, ह्या महिन्यामध्ये कोणते कोणते सण आहेत किंवा सेलिब्रेशन आहेत किंवा आणखीन काय असेल, ते मी सगळं काही शेड्यूल करून ठेवते. माझ्या मंथमध्ये मला कोणते व्हिडिओ बनवायचे आहेत, कोणत्या सणाशी कोणते व्हिडिओ रिलेटेड आहेत, ते सगळं मी माझं शेड्यूल करते. मंथचं तर करतेच, पण माझं वीकलीसुद्धा शेड्यूल माझं असतं. सो मी वीकली आणि डेचं सुद्धा शेड्यूल बनवून ठेवते. म्हणजे मला सगळ्या गोष्टी इझी जातात, सो इझी जातात. तुम्हाला ह्या व्हिडिओमधला कोणता पॉईंट आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.